पहिलं तर दिसतच नव्हतं काही, पुस्तकात पण मी बघितलं तर मला ते अक्षरसुद्धा दिसत नव्हते. माझी आई बोलायची, बाळा तांदूळ निवडून दे गं, पण मला ते तांदूळ पण निवडता येत नव्हतं, कारण माझे डोळे, मी बघितलं पुस्तकात तरी माझ्या डोळ्यातून पाणी यायचं. व्हिजन स्प्रिंग आणि कोटक लाईफ इन्स्टिट्यूशन यांच्यामुळे आम्हाला मोफत चष्मे भेटले. आता तर मी पुस्तकांमध्ये बघते आणि मला दूरचं पण एकदम सहजपणे दिसतं. आमचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक गावाखेड्यात जाऊन, अतिशय दुर्गम भागात जाऊन, पालघर जिल्ह्यातल्या फ्री मोफत तपासणी, मोफत चष्मा आणि ज्या लोकांना सर्जरीची गरज आहे, ऑपरेशनची गरज आहे, त्या लोकांना मोफत ऑपरेशनची सुविधा आपण या अंतर्गत देतोय. आणि ह्या कॅम्पमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे डोळे तपासण्यात आले आणि ज्या विद्यार्थ्यांना चष्मे लागलेत तर अशा विद्यार्थ्यांना चष्म्याचे वाटप पण करण्यात आलं. आमच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसला की त्या विद्यार्थ्यांना आज त्यांची डोळे तपासणी झाली आणि खरंच आज त्यांना चष्मे घालून एक वेगळा फील, एक वेगळा आनंद आज त्यांच्यामध्ये, त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला बघायला मिळाला. राहणार साखर शेत. मला हे लिहायला येते पण असं दिसायला कमी दिसते. चष्म्याने म्हणजे चांगलं क्लिअर दिसतं मला. जाता येता 10 दिवस होतात. चोपदार म्हणून मी काम करतो, हजारो लोकांची सांभाळ करतो, म्हणजे समोरचे दिसत नाही. ह्या चष्मा घेतल्यानंतर एखादा ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीता वाचण्याकरिता लोग वैन को देख कर आते हैं पास में, उनका आई चेकअप करते हैं. तब उनके जब आई चेकअप करके उनको मैं एज ऑप्टोम देखता हूँ कि उनकी क्या प्रॉब्लम होती है. जब उनको ये पता चलता है, मैं चेकअप करता हूँ कि उनको आई चेकअप में दूर की, पास का और कटरैक्ट की बहुत सी सारी प्रॉब्लम आती है उनको. कि बोलता हूँ कि आपको ये प्रॉब्लम है, तो वो लोग बोलते हैं कि मुझे तो ये पता ही नहीं. सारी चीज़ें बताने के बाद मैं उनको चश्मा देता हूँ, तब वो लोग इतने खुश होते हैं.